अरबी समुद्रात सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यात तेलाचे साठे आढळून आलेत। पालघरच्या डहाणू तर सिंधुदुर्गातल्या मालवणमध्ये तेलाचे साठे पाहायला मिळालेत। डहाणूच्या समुद्रात 5338 आणि सिंधुदुर्गाजवळील समुद्रात 13131 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर हे तेलसाठे आहेत। अरबी समुद्रात तब्बल 8 वर्षांनंतर 18000 चौरस किलोमीटर क्षेत्राहून अधिक खनिज तेलाचे साठे हे पाहायला मिळाले। तर पालघरमधून याच संदर्भातला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, बघूया। जिल्ह्यातील डहाणू जवळील अरबी समुद्रात तेलाचे साठे आढळून आल्याची माहिती आहे ती समोर आली आहे। गेले कित्येक वर्ष ह्याची शोध मोहीम होती ती सुरू होती आणि त्याला कुठेतरी आता यश आहे ते मिळताना दिसतंय। मी सध्या डहाणूच्या समुद्र किनाऱ्यावरतीच आहे। मागील 8 वर्षापासून डहाणू जवळील समुद्रात ONGC मार्फत जे सर्वेक्षण सुरू होतं त्यानंतर डहाणूच्या समुद्र किनाऱ्यापासून 68 सागरी मैल अंतरावर समुद्रात तेलाचे साठे आढळून आल्याची माहिती आहे ती आता समोर येताना दिसते। 2017 साली आढळून आलेल्या तेलसाठ्यांपेक्षा डहाणूच्या समुद्रात आढळलेल्या आत्ताचे तेलसाठे तब्बल 4 पटीने जास्त असल्याची माहिती जी समोर आली असून यामुळे भारत पुन्हा एकदा तेल उत्पादनात झेप घेण्याची आशा आहे ती निर्माण झाली आहे। डहाणू लगतच्या अरबी समुद्रात तब्बल 5338 चौरस किलोमीटरच्या जवळपास क्षेत्रफळावर हे तेलसाठे आढळून आले असून लवकरच केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या या सर्वेक्षणाच्या मदतीने या ठिकाणी तेल उत्खननाला सुरुवात करण्याची माहिती देखील समोर आली आहे। कोकणातील सिंधुदुर्ग आणि पालघर मधील डहाणू या ठिकाणी समुद्रात हे तेलसाठे आढळून आल्याने भारताची तेल उत्पादन क्षमता देखील वाढणार असल्याची शक्यता आहे ती निर्माण झालेली आहे। एकूणच बघायला गेलं तर हे तेल उत्पादनाचे जे साठे आहेत ते आढळून आल्याने आता भारताला तेलाच्या दृष्टीने सुगीचे दिवस येण्याची सुद्धा शक्यता आहे। संतोष पाटील, ABP माझा, पालघर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।